नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा अनुभव जवळजवळ प्रत्येक भक्ताने घेतलेला असतो. आपण देवाला अत्यंत ताजी, सुगंधी आणि सुंदर फुले अर्पण करतो, परंतु काही वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी ती फुले कोमेजलेली दिसतात. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की देवाला अर्पण केलेली फुले इतक्या लवकर का सुकतात? यामागे काही आध्यात्मिक कारण आहे का, की हा फक्त निसर्गाचा नियम आहे? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला धार्मिक श्रद्धा, आध्यात्मिक विचार आणि विज्ञान या तिन्ही बाजूंनी या विषयाकडे पाहावे लागेल. सर्वप्रथम धार्मिक दृष्टिकोन समजून घेऊया. हिंदू धर्मामध्ये फुलांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. फुले ही सौंदर्य, पवित्रता, प्रेम, भक्ती आणि समर्पण या चारही यांची प्रतीके आहेत. जेव्हा एखादा भक्त देवाला फूल अर्पण करतो, तेव्हा तो केवळ एक फूल अर्पण करत नाही, तर आपल्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि भक्तिभाव देवाच्या चरणी अर्पण करत असतो. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की देवाला वस्तूंची किंमत महत्त्वाची नसते, तर त्यामागील भावना महत्त्वाची असते. म्हणूनच गरीब भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले एक साधे फूलही देवाला प्रिय असते. काही संत आणि आध्यात्मिक गुरु असे सांगतात की देवाला अर्पण केलेली फुले त्या ठिकाणच्या आध्यात्मिक ऊर्जेशी जोडलेली असतात. भक्तांच्या प्रार्थना, मंत्रोच्चार आणि सकारात्मक भावना यांचा प्रभाव त्या फुलांवर पडतो. त्यामुळे अनेक भक्तांचा असा विश्वास असतो की फुले आपले कार्य पूर्ण करून नंतर कोमेजतात. अर्थात ही श्रद्धेची बाब आहे. याला वैज्ञानिक पुरावा नसला तरी अनेक भक्तांच्या मनात याबद्दल गाढ विश्वास असतो. काही ठिकाणी असेही मानले जाते की देवाला अर्पण केलेली फुले आपल्या नकारात्मक भावना आणि मानसिक अशांतता स्वतःमध्ये सामावून घेतात. त्यामुळे त्यांची ताजेपणा कमी होतो. हा देखील एक धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वास आहे. आता या विषयाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. वास्तविक पाहता फूल हे झाडाचा एक जिवंत भाग असते. जोपर्यंत ते झाडाशी जोडलेले असते तोपर्यंत त्याला सतत पाणी, खनिजे आणि पोषण मिळत असते. परंतु एकदा फूल तोडले की त्याचं नैसर्गिक अन्न आणि पाण्याचा पुरवठा थांबतो. यानंतर फुलातील पेशी हळूहळू त्यांच्या ओलावा गमावू लागतात. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाकळ्या सुकू लागतात आणि फूल कोमेजते. ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय वातावरणातील तापमान, आर्द्रता आणि हवेचा प्रवाह यांचाही फुलांच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर मंदिरात किंवा घरात उष्ण वातावरण असेल तर फुले अधिक लवकर कोमेजू शकतात. काही फुले स्वभावतच कमी काळ टिकतात. उदाहरणार्थ जाई-जुई किंवा मोगऱ्याची फुले काही तासातच कोमेजू लागतात, तर कमळ किंवा झेंडू यांसारखी फुले तुलनेने जास्त काळ टिकतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की काही वेळा देवाला अर्पण केलेली फुले खूप लवकर सुकतात आणि काही वेळा अनेक दिवस ताजी तशीच राहतात. याचे उत्तरही विज्ञानातच सापडते. फुलाचा प्रकार, तोडण्याची वेळ, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश आणि पाण्याचे प्रमाण यावर त्यांचे आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक फुलाची परिस्थिती वेगळी असू शकते. मात्र यामध्ये एक श्रद्धेचा एक सुंदर पैलू आहे. भक्तांसाठी फूल हे केवळ एक वनस्पती नसते, ते त्यांच्या भक्तीचे प्रतीक असते. म्हणूनच फूल कोमेजले तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. उलट ते भक्ताला जीवनाचा एक मोठा संदेश देते. जसे फूल उमलते, सुगंध देते आणि नंतर कोमेजते, तसेच आपल्या जीवनाचेही स्वरूप आहे. प्रत्येक गोष्ट या जगात तात्पुरती आहे. सौंदर्य, संपत्ती, यश आणि शरीर हे कायमचे नाही, परंतु चांगले कर्म, प्रेम आणि भक्ती यांचे महत्त्व कायम राहते. म्हणून अनेक संत सांगतात की फुलांकडून नम्रता आणि समर्पण शिकावे. फूल कधीही आपल्या सौंदर्याचा गर्व करत नाही. ते स्वतःसाठी जगत नाही, ते इतरांना आनंद आणि सुगंध देते. म्हणूनच फुले पूजेत इतकी महत्त्वाची मानली जातात. देवाला अर्पण केलेल्या फुलांचे नंतर काय करावे, हा देखील अनेकांना पडणारा प्रश्न असतो. धार्मिक परंपरेनुसार निर्मल्याचा आदर करावा. देवाला वाहिलेली फुले कचऱ्यात फेकणे योग्य मानले जात नाही. ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. झाडांच्या मुळाशी ठेवणे किंवा कंपोस्टमध्ये टाकणे हे अधिक योग्य मानले जाते. यामुळे निसर्गाचाही सन्मान होतो आणि धार्मिक भावनांचाही आदर राखला जातो. मित्रांनो, देवाला अर्पण केलेली फुले का कोमेजतात याचे उत्तर श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हींमध्ये दडलेले आहे. विज्ञान आपल्याला त्यामागची नैसर्गिक प्रक्रिया समजावते, तर श्रद्धा त्यामागील आध्यात्मिक अर्थ सांगते. शेवटी महत्त्वाचे हे नाही की ते किती प्रेम, श्रद्धा आणि भक्तिभावाने अर्पण केले गेले, कारण देवाला फुलांचा सुगंध नव्हे तर भक्तीचा सुगंध अधिक प्रिय असतो. मित्रांनो, जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक माहितींसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ.